In a given circuit, S1 is closed. Capacitor get fully charged. बरोबर आहे. S1 is open and S2 closed. काय होणार? पहिल्यांदा S1 ज्यावेळी क्लोज होणार त्यावेळी कपॅसिटर चार्ज झाला. त्यानंतर S1 ओपन म्हणजे हे पार्ट ऑफ सर्किट नाही, आणि S2 क्लोज झाला म्हणजे हे LC ऑसिलेटर झालं. म्हणजे एकमेकाची एनर्जी काय होणार? कॅपॅसिटरची एनर्जी इंडक्टरची एनर्जी परत कॅपॅसिटर, म्हणजे मॅक्झिमम एनर्जी काय होणार? दोघांची तीच असणार. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे कॅपॅसिटरची एनर्जी सेम ॲज इंडक्टर एनर्जी. ओके, मॅक्झिमम एनर्जी ऑफ कॅपॅसिटर किती असते? कॅपॅसिटरची एनर्जी असते हाफ CV स्क्वेअर. आणि इंडक्टरची असते हाफ LI स्क्वेअर. दिस आर द मॅक्झिमम. हा फॉर्म्युला दिलाय. हा, ह्यात हे मॅच होतं. आता त्यानंतर ऑप्शन बघूया. देर इज नो एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन L अँड C. हे शक्यच नाही. द करंट इन द सर्किट इज इन अ सेम डिरेक्शन. असतो काय? आपण थेरी बघितले, करंट रिव्हर्स होतोय जसं ऑसिलेशन रिव्हर्स होतंय. इन्स्टंटेनियस करंट इन द सर्किट मे बी, हे आपण चेक करू शकतोय. एनर्जी स्टोर्ड इन सर्किट इज प्युअरली इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक एनर्जी. नाही, पहिल्यांदा मॅग्नेटिक एनर्जी असते, नाही पहिल्यांदा इलेक्ट्रिकल एनर्जी असते, नंतर म्हणजे कॅपॅसिटरची एनर्जी असते इलेक्ट्रिकल, आणि इंडक्टरची असते मॅग्नेटिक. म्हणजे ऑप्शन ऍक्च्युअली सी आहे. सी इज करेक्ट ऑप्शन. मग आय फाइंड करून बघूया. आय स्क्वेअर किती येणार? आय स्क्वेअर इट इज CV स्क्वेअर बाय L. मग करंट किती आला? स्क्वेअर रूट V अंडर रूट C बाय L. मी आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं तर करंट किती आला? V अंडर रूट C बाय L. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? हे काल सगळ्यांना हे प्युअरली थेरी होता. मग ह्या तीन थेरी तर कम्प्लिटली मॅच होत नाहीत. सी करेक्ट ऑप्शन. एवढं करायची गरज नाही, फक्त आपण चेक केला आता ते बरोबर आहे का? इज इट राईट?